Hello, good afternoon everyone. My name is Archana Paul, lecturer from Provara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. So guys, we are studying the chapter steroidal drugs and steroidal hormones. In that we have seen what are the steroidal drugs and steroidal hormones. So first, in the introduction, last time we have seen what are the steroidal drugs. So they are the polynuclear compounds. We have seen poly means many. They are the polynuclear compounds and they are widely present in both plant and animal kingdom. आणि त्याच्यामध्ये एक कॉमन टेट्रासायक्लिक न्यूक्लियस असतो ऑन विच व्हेरियस फंक्शनल moieties and groups are attached. So in that steroidal drugs and steroidal hormones we have covered what are the sterols, and they are the alcohols and they occur in free or in conjugated form in plant and animal kingdom, mainly in tissues and fats. Then we have seen what are cholesterol. Then after that cholesterol we have seen stigmasterol and ergosterol and bile acids. Okay, so now we are going to see the further drugs. So next steroidal drugs or further steroidal drugs, in that next topic is sex hormones. So sex hormones they are steroidal in nature. आता जे हार्मोन्स असतात सेक्स हार्मोन्स ते काय असतात स्टेरॉइडल नेचरमध्ये असतात. आणि जो अँड्रोजन्स आहे दे आर दी मेन हार्मोन इन रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी इन मेल. जो अँड्रोजन आहे हा एक मेन हार्मोन आहे इन दी रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी ऑफ मेल. आणि जो इस्ट्रोजन्स आणि प्रोजेस्टेरॉन जे असतात ते मेन हार्मोन आहेत इन दी फिमेल्स. ओके, द सेक्स हार्मोन्स आर दी steroidal in nature. In that androgens are the main hormone in reproductive physiology of male, while estrogen and progesterones are the main hormones in the female. Okay, so in that first is the male sex hormones. So as I told you, androgens are the hormones which are responsible for secondary sex characteristic in males. They are synthesized in the body, metabolized and excreted. Some analogues are prepared semi-synthetically or synthetically for a more potent and longer duration of action. Androgenic agents are used clinically in the treatment of certain types of cancers like mammary cancers in females. Modification in this category have been made to have anabolic activity. Important androgenic anabolic compounds are derivatives decanoate, enanthate, isocaproate and propionate. आता फर्स्ट जे त्यांनी दिलं आहे मेल सेक्स हार्मोन्स, इन दॅट फर्स्ट इज द अँड्रोजन. आता त्यांनी सांगितलं की अँड्रोजन हे काय आहे आपल्याला माहिती आहे की हे जे हार्मोन आहे ते रिस्पॉन्सिबल आहे फॉर दी सेकंडरी सेक्स कॅरेक्टर इन दी मेल्स. आणि ते बॉडीमध्ये सिंथेसाइज होतं, मेटाबॉलाइज होतं आणि एक्सक्रीट होतं. ठीक आहे, आणि त्याचे जे ॲनालॉग्स आहेत अँड्रोजन्सचे ते काय केले जातात सेमी सिंथेटिकली पण प्रिपेअर केले जातात आणि सिंथेटिकली पण प्रिपेअर केले जातात फॉर अ मोर पोटेंट अँड लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. म्हणजे त्याची पोटेंट ॲक्शन दाखवाय म्हणून तसेच जे लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन दाखवाय म्हणून ते काय केले जातात सिंथेटिकली आणि सेमी सिंथेटिकली प्रिपेअर केले जातात. आता हे जे अँड्रोजन्स आहेत अँड्रोजेनिक एजंट्स आहेत हे काय केले जातात क्लिनिकली यूज केले जातात वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी. मग त्याच्यामध्ये सर्टन टाईप्स ऑफ कॅन्सर असतील लाईक मॅमरी कॅन्सर इन फिमेल्स. आता हे जरी मेल सेक्स हार्मोन असले तरी ते थोड्याफार अमाऊंटमध्ये पर्सेंटमध्ये फिमेलमध्ये पण प्रेझेंट असतात. मॉडिफिकेशन इन दिस कॅटेगरी हॅव बीन मेड टू हॅव ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आता त्याची ती ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी काय केलं त्यांनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केले गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले दी इम्पॉर्टंट अँड्रोजेनिक ॲनाबॉलिक कंपाऊंड्स आणि मग त्याचे डेरिव्हेटिव्ह सांगितले त्यांनी. मग त्याच्या तो जो अँड्रोजन्स आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून मॉडिफिकेशन करून त्यांनी काय केले त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज बनवले जे क्लिनिकली यूज केले जातात. त्याच्यामध्ये द डेरिव्हेटिव्ह्जचे नेम्स दिलेत त्यांनी डिकॅनोएट, इनॅन्थेट, आयसोकॅप्रोएट अँड प्रोपिओनेट. तर हे झालं अँड्रोजन. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला माहिती आहे नेक्स्ट हार्मोन इज दी टेस्टेस्टेरॉन. आता टेस्टेस्टेरॉन आहे इट ऑकर्स ॲज अ व्हाईट ओडरलेस क्रिस्टल. ते काय एक व्हाईट कलरचे
क्रिस्टल्स असतात की जे ओडरलेस असतात. सोल्युबिलिटी आहे, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड फिक्स्ड ऑइल. आता वॉटरमध्ये ते काय असतात, इनसोल्युबल असतात, म्हणजे वॉटरमध्ये ते इनसोल्युबल होत नाही जे टेस्टोस्टेरॉन असतात ते, पण जे क्लोरोफॉर्म आणि फिक्स्ड ऑइल असतात त्याच्यामध्ये ते सोल्युबल होतात. इनकम्पॅटिबल रिझल्ट्स विथ ऑक्सिडायझिंग एजंट्स. आता जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत त्याच्यासोबत ते काय दाखवतात, इनकम्पॅटिबल रिझल्ट्स ते देतात. आणि ते ओरली ॲक्टिव्ह नसल्यामुळं ते काय केले जातात, पॅरेंटली दिले जातात ऑर ॲज अ इम्प्लांट्स थ्रू दिले जातात इन 100 to 600 mg डोसेस. आता ते काय आहेत, ओरली ॲक्टिव्ह नाही आहेत, त्याच्यामुळे ते पॅरेंटली किंवा इम्प्लांट्स थ्रू दिले जातात 100 to 600 mg डोसेस बिंग अँड अँड्रोजन्स. ठीक आहे. आणि इट इज ॲडमिनिस्टर्ड इन दी ट्रीटमेंट ऑफ हायपोगोनॅडिझम. सो ते हे जे टेस्टोस्टेरॉन आहे हे काय केलं जातं, हायपोगोनॅडिझमच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. आता हायपोगोनॅडिझम ऑकर्स कधी, वेन दी जे सेक्स ग्लँड्स असतात त्या प्रोड्यूस लिटल ऑर नो सेक्स हार्मोन्स. वेन दी सेक्स ग्लँड्स प्रोड्युसेस लिटल ऑर नो सेक्स हार्मोन्स, की ज्यावेळेस ह्या ज्या ग्लँड्स असतात त्या सेक्स हार्मोन प्रोड्यूस करत नाहीत किंवा अगदी कमी प्रमाणात प्रोड्यूस करतात, त्याला म्हणतात हायपोगोनॅडिझम. इट इज ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर इन दी फिमेल्स. सो ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. टेस्टोस्टेरॉन इन दी फॉर्म ऑफ इस्टर लाईक प्रोपिओनेट अँड फिनिलप्रोपिओनेट आर यूज इन दी फॉर्म ऑफ ऑइली इंजेक्शन अँड ॲडमिनिस्टर इंट्रामस्क्युलरली. आता हे जर टेस्टोस्टेरॉन आहे त्याचं ते प्रिपरेशन सांगितलं आहे त्यांनी, लाईक प्रोपिओनेट IP, BP, USP अँड फिनिलप्रोपिओनेट PP. हे इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये दिले जातात. जसं आपण ऐकलं होतं वॉटर फॉर इंजेक्शन, तसंच ऑइल इंजेक्शन पण असतं. इट इज ॲडमिनिस्टर्ड जे इंट्रामस्क्युलरली दिलं जातं. आणि फिनिलप्रोपिओनेट सबक्युटेनियसली दिलं जातं इन दी डोस ऑफ 5 to 25 mg डोस वन्स किंवा ट्वाईस इन अ वीक, म्हणजे वीकमधून एकदा किंवा वीकमधून दोनदा त्याचा डोस दिला जातो. टेस्टोस्टेरॉन आयसोकॅप्रिओएट, टेस्टोस्टेरॉन इनॅन्थॅनेट, टेस्टोस्टेरॉन डिकॅनोएट इंजेक्शन्स आर ऑफिशियल अँड आर यूज ॲज अ अँड्रोजन्स. आता हे त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन्स दिले आहेत की जे अँड्रोजन्स म्हणून यूज केले जातात. नेक्स्ट आहे मिथिल टेस्टोस्टेरॉन. आता हा जो मिथिल टेस्टोस्टेरॉन आहे हा काय आहे, टेस्टोस्टेरॉनचाच एक सेमी सिंथेटिक ॲनालॉग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे सेक्स हार्मोन्स असतात ते सिंथेटिकली किंवा सेमी सिंथेटिकली प्रिपेअर केले जातात फॉर दी क्लिनिकल यूज. आता आपण टेस्टोस्टेरॉन बघितलं, त्यानंतर मिथिल टेस्टोस्टेरॉन. आता मिथिल टेस्टोस्टेरॉन काय आहे, हा सेमी सिंथेटिक ॲनालॉग आहे टेस्टोस्टेरॉनचा, आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सिमिलर टू टेस्टोस्टेरॉन सारखंच आहे. हॅव्हिंग अन ॲडिशनल अल्फा मिथिल ग्रुप ॲट दी 17 पोझिशन. फक्त त्याचा जो 17 पोझिशन असते त्याला तिथे एक अल्फा मिथिल ग्रुप अटॅच असतो. त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत. इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन लूज पावडर. ती एक लूज पावडर असते की जी व्हाईट असते आणि क्रिस्टलाइन नेचर असतं त्याचं. द सोल्युबिलिटी इज, इट इज ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन अल्कोहोल, इथर अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन व्हेजिटेबल ऑइल्स बिकॉज ऑफ मिथिल ग्रुप्स ॲट दी 17 पोझिशन. आता वॉटरमध्ये जे काय, आता टेस्टोस्टेरॉन आपण बघितलं की वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, हा त्याचाच काय ॲनालॉग आहे, त्याच्यामुळे हा पण वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. आणि जे अल्कोहोल इथरमध्ये तो काय आहे, आणि जे स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आणि ऑल्सो व्हेजिटेबल्स ऑइल्समध्ये पण तो सेल्युबल आहे बिकॉज ऑफ दी 17 पोझिशनला तो मिथिल ग्रुप अटॅच असल्यामुळं. अँड इट बिकम्स ओरली ॲक्टिव्ह. तो काय आता ओरली ॲक्टिव्ह आहे. thus administered in the form of tablets in 25 to 50 mg for men and 5 to 20 mg daily for the women. आता हा काय केला जातो, टॅबलेटच्या फॉर्ममध्ये हा जो ड्रग आहे मिथिल टेस्टोस्टेरॉन हा यूज केला जातो. मग जर मेलसाठी असेल तर 25 to 50 mg एवढा त्याचा डोस असतो, आणि जर फिमेलसाठी असेल, वुमेनसाठी असेल तर 5 to 20 mg एवढ्या डोसमध्ये तो यूज केला जातो. आता नेक्स्ट मेल सेक्स हार्मोन आहे लास्टचा जो आहे रोस्टेनॉलॉन प्रोपोनेट. इट इज ऑल्सो अ व्हाईट पावडर इनसोल्युबल इन वॉटर. आता हे लक्षात ठेवायचं जसं की मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनमध्ये आपण बघितलं की त्याची सोल्युबिलिटी काय आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. ते सेम त्याचे अनालॉग हे असल्यामुळं मिथिल टेस्टोस्टेरॉन, रोस्टेनॉलॉन प्रोपोनेट हे काय आहेत, हे पण वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. आणि ते काय केलं जातात, इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट अँड यूज इन दी फॉर्म ऑफ इंजेक्शन फॉर अँड्रोजेनिक ॲक्टिव्हिटीसाठी ते यूज केले जातात.
म्हणजे इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये अँड्रोजेनिक ॲक्टिव्हिटीसाठी ते यूज केले जातात आणि स्टोअर कसे केले जातात. इट शुड बी केप प्रोटेक्टेड फ्रॉम दी लाईट. द नेक्स्ट इज दी female sex hormones. In that female sex hormone, as I told you, estrogens. So estrogen is a female hormone and it is concerned with the development of secondary sex character. So this estrogen हा एक female sex hormone आहे and it is concerned with the development of secondary sex character in females and also it regulates the menstrual cycle. तर हा जो female sex hormone जो आहे estrogen हा responsible आहे for what? To regulate the menstrual cycle in the women. Estrogen are used in the condition of estrogen insufficiency in menopause, amenorrhea, ovarian failure and hypogonadism. आता हा जो एस्ट्रोजन आहे जो की फिमेल सेक्स हार्मोन आहे हा कुठे कुठे यूज केला जातो. इन दी इन्सफिशियन्सी ऑफ मेनोपॉज. आता मेनोपॉज काय असतं त्यात आपण नॅचरल सिसेशन म्हणू शकतो किंवा स्टॉपिंग ऑफ वुमन्स मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे ज्या पिरियडला वुमनची मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते त्या पिरियडला आपण मेनोपॉज म्हणतो. की युजली ॲट दी एज ऑफ 52 ती मेनोपॉज होत असतो की त्याला आपण म्हणू शकतो नॅचरल सिसेशन किंवा स्टॉपिंग ऑफ वुमन्स मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजेच त्याला असं पण म्हणू शकते मार्क दी एंड ऑफ फर्टिलिटी. इट मार्क्स दी एंड ऑफ फर्टिलिटी. आता इस्ट्रोजन इन कॉम्बिनेशन विथ प्रोजेस्टिन आर यूज टू कंट्रोल एक्सेसिव्ह युटेराइन ब्लिडिंग. तसेच हा जो इस्ट्रोजन आहे तो प्रोजेस्टिनच्या कॉम्बिनेशनमध्ये जे एक्सेसिव्ह युटेराइन ब्लिडिंग जर होत असेल तर ते ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो. ऑल्सो इट इज used to stimulate the development of uterine endometrium and also in the appropriate combination as a contraceptive. तसेच तो काय केला जातो जे युटेराइन एंडोमेट्रियम आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे युटेराइन एंडोमेट्रियम असतं त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आणि स्टिम्युलेशनसाठी तो यूज केला जातो. तसंच जे अदर कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत त्याच्यासोबत पण कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो. तसंच त्यांनी जसं सांगितलं की मेनोपॉजमध्ये यूज केला जातो, ॲम्नोरियामध्ये यूज केला जातो. ॲम्नोरिया म्हणजे काय असतं देअर इज अ अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन वन ऑर मोर टाईम. म्हणजे जी मेन्स्ट्रुअल सायकल असते जी पर मंथ येते त्याच्यामध्ये जर एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेस जर अब्सेन्स होत असेल तो मेन्स्ट्रुएशन तर त्याला आपण म्हणतो ॲम्नोरिया. ठीक आहे. आणि तसेच हायपोजिनायटलिझम म्हणजे लॅक ऑफ सेक्स्युअल डेव्हलपमेंट बिकॉज ऑफ डिफिशियंट ॲक्टिव्हिटी ऑफ दी गोनॅड्स. जसं आपण हायपोगोनॅडिझम सांगितलं. हायपोगोनॅडिझम म्हणजे काय होतं देअर इज वेन सेक्स ग्लँड्स प्रोड्युसेस लिटर ऑर नो सेक्स हार्मोन. म्हणजे ज्या वेळेस जे ग्लँड्स असतात ते सेक्स हार्मोन प्रोड्यूस करत नाही त्यामुळं हायपोगोनॅडिझम होतं आणि हायपोगोनॅडिझम लीड्स टू हायपोजिनायटलिझम. देन एस्ट्रोडियोल is the main estrogenic hormone synthesized in the body and it is metabolized and is interconvertible into estrogen and estradiol. आता त्यांनी इम्पॉर्टंट जसं आपण बघितलं टेस्टोस्टेरॉन आणि त्याचे ॲनालॉग तसं एस्ट्रोजन आणि त्याचे एस्ट्रोजेनिक एजंट्स त्यांनी सांगितले पुढे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एस्ट्राडियोल बेन्झोएट. त्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस आहेत. इट ऑकर्स ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर की जे एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असते. सोल्युबिलिटी इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर की जे प्रॅक्टिकली वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे आणि सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये ॲसिटोनमध्ये आणि स्लाइटली सोल्युबल आहे ऑइलमध्ये. काय सांगितलं जसं की हे जे एस्ट्राडियोल बेन्झोएट आहे हे प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, ॲसिटोनमध्ये आणि सोल्युबल आहे ऑइलमध्ये. स्टोरेज इज इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. जे लाईटपासून प्रोटेक्ट करून स्टोअर केलं जातं. आणि त्याचे जे सोल्युशन्स असतात सोल्युशन इज ऑइल फॉर इंजेक्शन की जसं आपण वॉटर फॉर इंजेक्शन असतं तसंच सोल्युशन इज ऑइल फॉर इंजेक्शन बनवलं जातं. ते स्टरलाइज केलं जातं बाय हिटिंग दी ऑइल ॲट 150 डिग्री सेल्सिअस. आता ते जे ऑइल आहे ते काय केलं जातं 150 डिग्री सेल्सिअसला एका तासासाठी हीट केलं जातं आणि त्याला स्टरलाइज केलं जातं आणि हे एस्ट्राडियोल बेन्झोएटचे जे इंजेक्शन असतात ते बनवले जातात. आणि ते कसे दिले जातात इंजेक्शन आहे मग ते इंट्रामस्क्युलरली दिले जातात इन दी डोस ऑफ 1 to 5 mg डेली ॲज ॲन एस्ट्रोजेनिक एजंट. सो दिस इज अबाउट एस्ट्राडियोल बेन्झोएट. ओके. अँड देन नेक्स्ट इज दी एस्ट्राडियोल डायप्रोपियोनेट. It is a preparation similar to estradiol benzoate and it is given in 1 to 5 mg dose daily. And estradiol cypionate is other ester which is official in BP. So this estradiol dipropionate हे त्याचं जे डोस आहे प्रिपरेशन आहे ते सेम आहे लाईक
एस्ट्रॉडियोल बेन्झोएट, जसं आपण हे जो लास्ट ड्रग बघितला दिस वन एस्ट्रॉडियोल बेन्झोएट, तर सेम त्याचं जे प्रिपरेशन असतं यूज असतो तो सेम असतो लाईक एस्ट्रॉडियोल डायप्रोपियोनेट. त्याचा डोस असतो 1 to 5 mg डोस, दॅट इज डेली. And this estradiol cypionate is other ester which is official in USP. Next is the ethinyl estradiol. This ethinyl estradiol, it is also white or yellowish white powder, की जी एक white किंवा एक slightly yellowish white powder असते की जी odorless असते because of the ethyl group at the 17 position. It is active orally. Ethyl estradiol cyclopentyl ether is official in USP. की हे जे इथिल इस्ट्रॉडियोल आहे जे ओरली ॲक्टिव्ह आहे, ओरली दिलं जातं, आणि इथिनिल इस्ट्रॉडियोल सायक्लोपेंटिल इथर की जे ऑफिशियल आहे इन दी USP. अँड द लास्ट इज दी मेस्ट्रॉनॉल. मेस्ट्रॉनॉल, it is a 3-methyl ether of ethinyl estradiol. It is also a white crystalline powder, almost insoluble in water but soluble in alcohol. The solubility दिली आहे, it is also white crystalline powder, म्हणजे insoluble आहे वॉटरमध्ये आणि soluble आहे अल्कोहोलमध्ये. and it is used in the form of tablet as a oral contraceptives, की जी टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केले जाते ॲज अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स. So today we covered the topic male sex hormones and female sex hormones. I hope you all understand. So thank you.